जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं सेबीचे काही निर्बंध आहेत आपल्यावर आणि त्यामुळे काही काळासाठी थेट शेअर बद्दल आपण बोलू शकणार नाही आहोत आणि म्हणूनच म्युच्युअल फंड बद्दल तुमच्या शंका आम्ही तुम्हाला विचारल्या होत्या. तुम्ही तशा त्या ईमेल वरून कळवल्याही आणि त्यावर आज आपण भाषा पैशाची मध्ये बोलणार आहोत आणि शेअरवर बोलणार नसलो तरी शेअर बाजारावर आपली नजर असेलच. सुरुवात शेअर बाजारापासून करूया. हा आठवडा अपेक्षेप्रमाणेच नफारूपी विक्रीचा होता आणि इतकंच नाही तर मोठ्या घसरणीचाही होता. निफ्टी आता 8,300 च्या खाली आणि सेन्सेक्स 27,400 च्या खाली आलाय आणि आपण शेअर बाजाराचे नुसते गुंतवणूकदार नाही तर अभ्यासक आहोत, त्यामुळे या घसरणी मागची कारणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नफारूपी विक्रीसाठी या आठवड्यात सुज्ञ गुंतवणूकदार तयारच होते. फक्त भारतातच नाही तर जगभरातले बाजार 5 दिवसात पडले. अर्थात कारणं वेगवेगळी होती आणि कारणापरत्वे त्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. शुक्रवारी संध्याकाळी ऑक्टोबरचे औद्योगिक उत्पादनाचे आकडे आले. हे आकडे वजा 4.2% म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच कमी आणि 3 वर्षातले नीचांकी होते. शेअर बाजार लगेच 1% पडला. निफ्टी 8,224 वर आला आणि सेन्सेक्स 27,350 वर. कच्च्या तेलाच्या किमती आणखी खाली आल्या आहेत, अगदी $61 प्रति बॅरल पर्यंत. त्यामुळे गेलचा शेअर शुक्रवारी 20 अंशांनी खाली आला. तर ONGC, केन आणि रिलायन्स देखील दिवसभर घसरतच गेले. रिलायन्स आता 883 रुपयांना मिळतोय. स्टील कंपन्यांमधली मंदी हटायचं नाव घेत नाहीये. टाटा स्टील जेमतेम 400 रुपयांच्या वर तग धरून आहे. हिंदाल्को 150 ची पातळी सोडत नाहीये इतकंच. औद्योगिक उत्पादन घटल्यावर लार्सन टुब्रो आणि भेल मधली घसरण अपेक्षितच होती. आणि बँका महिन्याभराच्या तेजीनंतर आता नफारूपी विक्री अनुभवतायत. स्टेट बँक, HDFC आणि ICICI तडाख्यात नाही सापडलेल्या, पण पहिल्या तेजीचा भर ओसरलाय. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर लक्ष द्यायला हवं, कारण TCS शेअर पडला तो प्रतिकूल बातमीमुळे, पण इन्फोसिस आता वर येऊ पाहतोय. ऑटो शेअरही घसरणीपासून लांब आहेत. मारुती आता 3,400 च्या जवळ आलाय आणि भारती एअरटेलही महिन्याभराची मरगळ झटकण्याच्या बेतात आहे. आता नवीन आठवड्याची तयारी करायची आहे आणि पुन्हा एकदा जागतिक घडामोडी बघूनच बाजाराची दिशा ठरवायची आहे. रुजुता लुकतुके, जय महाराष्ट्र, मुंबई. या 5ही दिवसात एका दिवसाचा अपवाद सोडला तर सातत्याने शेअर बाजार या आठवड्यात पडलाय आणि त्यामुळे हे बघणं गरजेचं आहे की नेमकी ही नफारूपी विक्री होती की आणखी काय होतं ज्याच्यामुळे बाजार पडत होता. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर आशुतोष वखरे आहेत, शेअर मार्केट विश्लेषक, नागपूरहून लाईव्ह आपल्याबरोबर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आणि पहिला नेमका हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण नफारूपी विक्री डिसेंबर सिरीजमध्ये अपेक्षित होतीच, तेच फ्युचर ऑप्शनचे आकडे आपल्याला तेच सांगत होते, पण जी नेमकी घसरण आपल्याला बघायला मिळाली आठवडाभर ती नफारूपी विक्रीच होती ना की आणखी काही घटक त्यासाठी कारणीभूत होते? रुजुता, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 300 पॉईंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 300 पॉईंट हे कुठल्या बेसवर पडत आहे. म्हणजे 28,000वर 300 पॉईंट आणि 21,000वर 300 पॉईंट याच्यामध्ये कुठेतरी खूप मोठा फरक असतो, पहिले हे बघायला पाहिजे. तरीसुद्धा 300 पॉईंट सेन्सेक्स अथवा 100 पॉईंट निफ्टी एकेका दिवसाला जेव्हा पडतं आहे तर निश्चितच ही थोडी काळजी वाटणारायक बाब आहेच. आणि प्रॉफिट बुकिंग आपण पहिलेही म्हटलं की एक जर का पाहिलं तर निफ्टीचा PE हा 21-22 पर्यंत गेला होता या आठवड्यामध्ये. आणि डिसेंबरची सिरीज आपण F&O डेटा बघितला तर डिसेंबरची सिरीज जेव्हा सुरू झाली तेव्हा विक्स जो एक इंडिकेटर आपण बघतो, व्होलॅटिलिटी इंडेक्स किंवा फिअर इंडेक्स ज्याला म्हणतो, तो हिस्टॉरिकल लोजवर होता. आता विक्स जेव्हा खालती असतं दॅट इज अन इंडिकेशन की मार्केट इकडनं पडणार आहे. तर सगळ्या गोष्टी दिसत होत्या की मार्केट पडणार आहे, चाहे टेक्निकल चार्ट्स म्हणा, चाहे विक्स म्हणा. तर म्हणून आणि प्लस मग जागतिक बाकीच्या घडामोडी ज्या झाल्या तर 300 अंकांनी मार्केट पडलं एक दिवस, 2 दिवस सलग. तर सध्या तरी जसं अगोदरही म्हटलं की काळजीची काही बाब वाटत नाही आहे. जागतिक घडामोडी किंवा
राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत होणाऱ्या घडामोडी हे कारण पुरतात. जेव्हा बाजाराला पळायचं असतं तेव्हा एक कारण लागतं. सध्या हे कारण आलं. रुजुता, आणखी एका कारणाबद्दल बोलावं लागेल आशुतोषजी, कारण IIP डेटा म्हणजे औद्योगिक उत्पादनाचा दर शुक्रवारी आलाय बाजार संपता आणि उणे 4.2 म्हणजे निगेटिव्ह आहे हा दर यावेळी. मग आता याचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो का येत्या आठवड्यामध्ये? निश्चित इंडस्ट्रीयल प्रोडक्शन म्हणजे आता जेव्हापासून ही रॅली सुरू झाली, ज्याला मोदी रॅली असं म्हणतात, मग त्याच्यानंतर मेक इन इंडिया किंवा स्वच्छ भारत किंवा अजून जे पण अभियान सुरू केले, जनधन योजना की लोकांपर्यंत पैसे पोचतील, तर एक कुठेतरी खूप लवकर आणि खूप जास्त अशा अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्या अपेक्षा खरं व्हायला इतक्या लवकर त्या होणार नाही आहे याची जेव्हा जाणीव झाली कुठेतरी. जसं काल वित्तमंत्र्यांनी एक वक्तव्य दिलं की आम्ही GST हे पुढच्या सत्रात नेणार आहे. आता या निगेटिव्ह बाबी थोड्याशा आहे. म्हणजे एकदम मार्केटमध्ये किंवा उद्योग जगतात लोकांचं मत असं झालं की जे बोल्ड रिफॉर्म्स आपण ज्याला म्हणतो की ज्याला ही सरकार बोल्ड रिफॉर्म्स घेईल ही जी अपेक्षा होती, सरकार घेईल नाही घेणार तो एक वेगळा भाग आहे, पण ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा कुठेतरी हळूहळू कमी होताना वाटल्या आणि म्हणून करेक्शन आलं आणि म्हणता येईल. रुजुता, आणि आशुतोष, आणखी 2 घटना महत्त्वाच्या होत्या. फक्त भारतीय बाजार नाही पडलेत, अमेरिकेचे बाजार पडलेत, चायनामधले काही आकडे बाहेर आलेत, ज्याच्यामुळे या 2 मार्केट्समध्ये खास करून या आठवड्याभर बरीच घडामोडी आपल्याला घडताना दिसल्यात. याचा काय परिणाम भारतीय बाजारांवर डायरेक्टली थेट किंवा अप्रत्यक्षपणे झालाय? जसं की म्हटलं की आपला IIP डेटा तू म्हटलं की खराब आलाय, ज्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले नाहीत, ही पण एक वाईट गोष्ट झाली. चांगली गोष्ट त्यातल्या त्यात ही होते आहे की आपला रुपया घसरत नाही आहे डॉलरच्या तुलनेत. चांगली गोष्ट ही होते आहे की RBIने म्हटलं आहे की गरज पडल्यास आम्ही पुढच्या पॉलिसीची वाट नाही बघू, आम्ही रेटमध्ये पण कापू शकू. चायनामध्ये थोडीशी मंदी आल्यामुळे प्रॉब्लेम्स होतात आहेत. जागतिक तेलाचा भाव म्हणजे कच्चे तेलाचे भाव इतक्या खाली येतील ही कोणी कल्पना पण नव्हती केली. आता त्याच्यावर 2 गोष्टी बघायला पाहिजे. एक की चायनामध्ये मंदी होते आहे, दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव कमी पडतात आहेत. त्यात अमेरिकेमध्ये शेल गॅस आणि शेल ऑइलमुळे जे एकदम उत्पादन वाढतं आहे, या उपर एक काल महत्त्वाची घटना ही झाली की रशियाचे व्लादिमीर पुटिन भारतात येऊन गेले आणि त्यांनी म्हटलं की आर्क्टिकमध्ये भारत आणि रशिया मिळून आता तेल अजून काढणार आहे. म्हणजे जगात एक नवीन शब्द आपण ऐकतोय, नवीन नाही जुना शब्द खूप दिवसांनी, ऑइल ग्लट. म्हणजे सप्लाय खूप जास्ती झाला आहे आणि डिमांड इतकी नाही आहे चायनात स्लोडाऊनमुळे म्हणा किंवा अजून कशामुळे म्हणा. तर इतक्या सगळ्या निगेटिव्हमध्ये निश्चितच याचा इफेक्ट भारतावरही पडेल. मग त्याच्यामध्ये जे एखाद महिन्यापूर्वी जी अमेरिका US फेड टेपरिंग करेल ती तर आजकाल गोष्टच नाही होत आहे कुठे. म्हणून नवीन नवीन प्रॉब्लेम्स येत चालले आणि त्याच्यामुळे आपल्या बाजारावर हा परिणाम पडतोय. सध्या करेक्शन आहे, करेक्शन होतं आहे, ठीक आहे. डिसेंबरमध्ये तसेही परदेशीय गुंतवणूकदार आपलं माल विक्री करतात आणि आपापल्या देशात घेऊन जातात. अशी अपेक्षा आहे की बजेटचे जसे जसे वारे वाहू लागतील, म्हणजे फेब्रुवारी 28ला समजा बजेट आहे, तर प्री बजेट रॅली ही फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सहसा सुरू होते असं आपण अपेक्षा करू शकतो. म्हणून डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिने थोडेसे बाजारात नरम गरम राहतील, पण लगेच एकदम सगळं काही संपलं असा विषय नाही आहे. तेलाच्या किमतींबद्दल, म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ज्या कच्च्या तेलाच्या किमती आता सध्या उतरत आहेत त्याच्याबद्दल काय सांगता येईल आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने भारतीय बाजारांवर होतोय किंवा होऊ शकतो? कच्च्या तेलाचे भाव जसे जसे कमी होतात ते निश्चितच भारतासाठी चांगलं असतं प्रत्येकच प्रकारे. सध्या एक थोडीशी काळजीची बाब ही होते की कच्च्या तेलाचे भाव इतके कमी झाले आहे की त्याच्यामुळे ग्लोबल रिसेशन किंवा ग्लोबल स्लोडाऊन होईल का असं वाटतंय. आणि समजा असं झालं तर कच्च्या तेलाचे भाव कमी जितके होतात आहे त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्टही भारताला होऊ शकतो. तो म्हणजे जर का पूर्ण जगात मंदी आली
तर तुम्ही मेक इन इंडिया करा किंवा काहीही करा, तुम्ही कितीही काहीही उत्पादन केलं ते विकल्याच नाही गेलं समजा कुठे. म्हणून कच्च्या तेलाचे भाव कमी होणं हे चांगलं आहे, पण कच्च्या तेलाचे भाव खूप जास्ती कमी होणं कदाचित भारतासाठी पण हे थोडंसं चिंतेची गोष्ट आहे. पण सध्या तरी असं काही वाटत नाही आहे. रुजुता. धन्यवाद आशुतोष, आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जे मार्गदर्शन केलं याबद्दल. कारण घसरण मार्केटमध्ये कशामुळे झाली ही एक जाणून घेणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर आपल्या नेहमीच्या तज्ज्ञ आता आपल्याला जॉईन झाल्यात. शिवानी दाणी आपल्याबरोबर नागपूरहून आहेत. शिवानी, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं आपल्याला म्युच्युअल फंडबद्दल आज बोलायचं आहे, पण त्यापूर्वी एक मत आपण आशुतोष वखरे सरांचं आत्ता घेतलं शेअर बाजाराबद्दल. हा आठवडा संपलाय, नवीन आठवड्यासाठी गुंतवणूकदार तयार होत आहेत. ते असताना काय त्यांना पुढच्या आठवड्यासाठीचा सल्ला असेल? आपण आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट थोडासा बदलवला आहे. आपण स्पेसिफिकली स्क्रिप्टबद्दल न बोलता, कारण की सेबीचा तसा रेग्युलेशन आहे, आपण बाजाराबद्दल बोलत आहोत. या आठवड्यात पुढल्या आठवडा कदाचित तसाच असेल. म्युच्युअल फंडाकडे जायच्या आधी रुजुता, तुम्ही जो प्रश्न विचारला की पुढल्या आठवड्यामध्ये बाजाराची रूपरेषा काय असेल किंवा कसं असेल, ज्या एका करेक्शनची आपण गेले 2 किंवा 3 आठवडे सातत्याने चर्चा करत आहोत की बाजाराला श्वास घ्यायला थोडासा कुठेतरी एक अवधी हवा आहे, जो आपण या आठवड्यामध्ये मिळालेला बघितला. त्याच्या उपर जाऊन सुद्धा ज्या आधी आशुतोष सरांनी ज्याचा उल्लेख केला की डिसेंबर महिन्यामध्ये परदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक विकतात किंवा पैसे काढून घेतात, त्याचंही प्रेशर बाजारावर असतं. तर ते प्रेशर आपल्याला येत्या आठवड्यामध्ये सुद्धा कदाचित अनुभवायला मिळू शकतं. पण जसं जसं बजेटचे वारे सुरू होतील, नवे नवे रिफॉर्म्स येऊ घालतील, परिस्थिती सुधरेल. हे फक्त थोड्याशा अवधीसाठीचं करेक्शन असू शकतं. एक स्पीड ब्रेकर आहे दीर्घावधीची तेजी जी आपण बघितली आहे त्याच्या आधीचा. रुजुता. नक्कीच शिवानी, याच्यानंतर आपल्याला म्युच्युअल फंडबद्दलच बोलायचं आहे. आपण प्रेक्षकांना आवाहन केलं होतं, त्यांचे म्युच्युअल फंडवरच्या काही शंका असतील, गुंतवणुकीवरच्या काही शंका असतील म्युच्युअल फंडमध्ये, तर त्यांनी आपल्याला त्या विचाराव्यात. ते आपल्यापर्यंत आलेले आहेत, त्यांचाच आढावा आपण घेणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पाहत रहा जय महाराष्ट्र.